श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मावशी, माळीचा जप करण्याचा काय महत्त्व आहे आपल्या जिंदगीमध्ये? कोणती माळ? आता आपण भरपूर माळी करतो, कोणी कोणी रुद्राक्षाची माळ करतं, त्याच्याने ते महामृत्युंजय मंत्राचा जप करतात, कोणी कोणी तुळशी माळ आणि जय कृष्ण हरीचं करतात, तसं आपण बी करतो श्री स्वामी समर्थांचा। तर मग प्रत्येक माळीच्या पासून वेगवेगळ्या मंत्रांचा जप होतो का? तसं काही नसतं। स्वामींचा जप करत असताना तुळशीची माळ पण चालते, चंदनाची पण चालते, रुद्राक्षाची पण चालते। 11 माळी स्वामी महाराजांच्या होत असतात केंद्रात। त्या 11 माळींचं काय महत्त्व आहे? 11 माळींचं महत्त्व आपल्या जीवनातील गुरूंसाठी माळ असते, एक आपल्या स्वतःसाठी असते, आपल्या प्रपंचासाठी असते। खूप महत्त्व आहे त्या माळींचं। आपले सगळेच प्रश्न सुटतात त्या माळींमध्ये। आणि आपण वेगवेगळ्या मंत्रांचा जप करतो, तसं महामृत्युंजय मंत्राचे जाप केल्याने काय होतं? महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनानां मृत्युमुक्षयमामृतम्। हा जर मंत्र आपण महादेवाच्या पिंडीवर पळी पाणी घालून किंवा अभिषेक पात्र लावून जर ते देवाच्या अंगावर तीर्थ घालून हा मंत्र जर आपण म्हणून ते तीर्थ जर आपण घेतलं किंवा रोगी पीडित किंवा खूप प्रश्नांनी हे झालेले आहेत त्या व्यक्तीने जर घेतलं तर त्याचे सगळे प्रश्न सुटतात आणि अकाल मृत्यूसुद्धा आपल्या आठवतो या माळेने तीर्थ घेतल्याने। गायत्री मंत्राच्या माळीचं काय महत्त्व आहे? गायत्री मंत्राची माळ, गायत्री माता ही सगळ्यात पवित्र आणि खूप पॉवरफुल शक्ती अशी त्यांच्यात आहे। जर आपण ही माळ केली दिवसभरासाठी आपल्याला खूप फ्रेश आणि चांगलं वाटतं, कारण त्याच्या मागे एक कारण आहे। आपण जर कोणाच्या इथं परान्न घेऊन येतो किंवा खावं लागेल तर आपण जर घरी येऊन परान्न घेऊन घरी एक माळ केली तर आपलं परान्नाचा दोष लागलेला असतो तो कमी होतो। ही माळ घेतल्याने आपल्या पावित्रता खूप असते। गायत्री मंत्र कोणता? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आपल्या भोपाळ आरतीमध्ये कोणकोणत्या मंत्रांचा जप केला जातो? सकाळी स्वामींची माळ घेतली जाते, 2 माळी घेतल्या जातात। परत गायत्री मातेचा मंत्र मी बोललीच, गायत्री मातेचा मंत्र आपल्या परान्न आपण जेव्हा घेतो त्याचे दोष कमी होण्यासाठी गायत्री मातेचा मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। दुसरा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे, आपल्या कुलदेवतेला आईसाहेबांना आपण हे माते माझा तुला नमस्कार असो, हे माते तुला माझा नमस्कार असो असा अर्थ याचा। 3 नंबरला ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनानां मृत्युमुक्षयमामृतात् हा महामृत्युंजय मंत्र घेतला जातो। मी बोललीच मागच्या वेळेस की याच्यामुळे आपला हे तीर्थ महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून घेतलं तर आपला अकाल मृत्यूसुद्धा टळतो। त्याच्यानंतर कालभैरव अष्टक घेतलं जातं। कालभैरव अष्टकाने आपले सगळेच म्हणजे प्रश्न मार्गी लागतात। काही कोणी अडचणीत असेल, कोणी एखादे पीडित व्यक्ती असेल, कोणी कधी सिरियस होऊन जातं। जर आपण 1, 11 किंवा 108 कालभैरव अष्टक लगातार घेतले तर त्याच्यातून आपली सुटका होते। किंवा कोणी त्रास देत असेल तर जास्तीत जास्त कालभैरव अष्टकमुळे आपली खूप सुटका होते। त्याच्यानंतर आपण तारक मंत्र घेतो। तारक मंत्र म्हणजे आपले स्वामी महाराज आपल्याला तारत असतात, अनेक प्रश्न आपले मार्गी लागतात। आपण जर घरात काम करताना आपण मोबाईलवर यूट्यूबला लावून दिला ना तारक मंत्र, आपलं पाठांतर पण होतं आणि आपण स्वामींची गप्पा मारतोय असं आपल्याला वाटतं। त्याच्यानंतर ऐक्य मंत्र घेतला जातो। यम वैदिका मंत्र दुष्यकोणा यद्रमे मातर्श्वानमावो वेदांतो निर्वणीचे वेकम यम ब्रह्म शब्देन विनर्देशिती शैवायमीशं शिवैत्यवचनं वैष्णवा विष्णुरितिस्तवन्ति बुद्धस्मरण आणि ती बौद्ध सेना सतश्री अकाली संता शास्त्रेति किचित कथिचित कुमारस्वामी ती मातेचे पिते ते भक्ता यम प्रार्थयते जगदीशितारा स एकैव प्रभुर्दित्या स एकैव प्रभुर्दित्या स एकैव प्रभुर्दित्या। या ऐक्य